आज आम्ही का परवा गाडी पाहिलेली ते आज बुक करतोय. सिलेक्ट केलेली ही व्हाईट कलरची गाडी स्वराला आवडली, त्यामुळे आम्ही ही बुक केली आणि तिथं थोड्या वेळ थांबलो पावती वगैरे करेपर्यंत. शोरूमवर थांबलो, तसा अर्धा तास लागला थांबायला. आणि घरी आल्यानंतर हा पाहिला का कुणी तर टेरिसवर पाईप कापून टाकला होता. आम्ही झाडाला पाणी वगैरे घालतो, असं आमच्या शेजारी वगैरे खोड्या करतात घरी कोणी नसल्यावर. ते जाऊ द्या. परत पूजाला वगैरे फोन केला. फटाफट आम्ही हार वगैरे आणून स्वरांनी हार घातला आहे गाडीला आणि लगेच त्याला वरती स्वस्तिक वगैरे काढून व्यवस्थित पूजा करायची तयारी केली आहे. फटाफट दोन्ही माझ्या मैत्रिणींची पूजा नाव आहेत, तिला पूजा करायला बोलवली आहे. ते सांगतायत मला पूजा कशी करायची, स्वस्तिक कसं काढायचं. मग स्वस्तिक काढलं आहे व्यवस्थित, ते मला जसं जमतं तसं, आणि पूजा केली. समर्थ गाडीवर बसला आहे. खूपच गाडी खूपच छान सुंदर दिसायची एकदम, त्यामुळं स्वराला खूप आवडली. त्यामुळं गाडी घ्यायचीच असं ठरल्यामुळे आज घेऊन आलो ती आणि पूजाही केली. आता पाहिलं का कॅमेरा थोडा उलटा सुलटा करतायत, तर ठीक आहे. मुली व्हिडिओ करतायत त्यामुळं उलटा सुलटा करतायत. आता आडवा करून ठेवला त्यांनी. ओके, मी ते उदबत्ती वगैरे लावून घेते तिथे. धूप लावून घेतला आणि ओवाळलं. असं आपण गाडीची पूजा करायची असती. 5 टिपके लावायचे, एका ठिकाणी स्वस्तिक द्यायचं, हळदी कुंकू लावून घ्यायची 5 टिपके, हार वगैरे घालून धूप वगैरे लावून ओवाळून घ्यायचं. नंतर नारळ फोडायचा असतो. सवासणींनी पूजा करायची असती 5. त्यामुळे ह्या दोन्ही पूजांना मी मैत्रिणींना बोलवलं होतं आणि माझ्या 2 मुली दोघी पण पूजा करतील. ह्या दोघींचं नाव पूजा आहे. त्यामुळे मी तिला चिडवत होते की पूजांनो लवकर पूजा करून घ्या. मग दोघी मिळून पूजा करतायत. चालू आहे पूजांची. पाहिलं का पेढा वगैरे ठेवतायत. आता स्वरा नारळ फोडते. समर्थला नारळ फुटणार नाही, तसं मुलांनीच नारळ फोडायचा असतो. पण आता मुलगा मुलगी काय नाही, समर्थ फक्त हात लावणार आहे, त्याला नारळ नाही फुटणार. नारळाला हळदी कुंकू लावून फक्त समर्थ हात लावेल आणि स्वरा नारळ फोडेल. टाळ्या वाजवा. नारळात पाणी खूपच निघलं होतं, कारण नारळ ताजा होता माझ्या शेतातला. मला द्या, मला गरज आहे. सगळ्यांना पाणी वाटून घेते. मला द्या, मला गरज आहे जास्त. तरीही नारळात पाणी होतं. किती सांडलं पाहिलं का नारळ, तरी नारळातलं पाणी संपलं नव्हतं. आणि झाली स्कूटीची पूजा झाल्यानंतर आम्ही एक सेल्फी घेतली स्कूटी बरोबर. आणि वेगवेगळे सेल्फी घेतल्यानंतर आम्ही स्वतःही वेगवेगळे ह्याच्यामध्ये फोटो काढलो. पाया पडताना स्वराही फोटो काढली आणि वेगवेगळे स्कूटीबरोबर फोटो काढलो. प्रत्येकाने स्कूटीवर बसूनही फोटो काढला हौसेने. ज्यांना स्कूटी येते त्यांनी चक्कर मारून पाहिली आणि ज्यांना स्कूटी येत नाही त्यांनी स्कूटीवर बसून वगैरे असा फोटो काढून घेतले. मीही परत फोटो काढला स्कूटीवर बसून. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे कॅमेरा थोडा व्यवस्थित येत नव्हता, क्लिअर फोटो, पण खूपच छान लाईट वगैरे लावल्यामुळे खूपच छान वाटलं. तसं संध्याकाळच्याच टायमाला पूजा केली. आता पूजाही पाहते स्कूटी बसून. संध्याकाळी लाईट लावल्यामुळे फोटो व्यवस्थित निघाला नाही. त्यानेही काढला फोटो व्यवस्थित. मस्त मस्त फोटो काढून घेतले हौसेने. आम्ही स्कूटीवर बसून वगैरे फोटो काढून घेतले. मला बी काही जमत नव्हतं, पण जसं मीही सांगेल तसे फोटो काढून घेतले. आणि नंतर दोघींना निरोप घेतला, त्यांना हळदी कुंकू लावले आणि पेढे वाटले आणि घरीही त्यांना पेढे द्यायला लावले आणि पेढाही चारला आणि शेवटची सेल्फी घेऊन आम्ही